माझ्या माहेरच्या माणसांची नेहमी असं का वागता तुम्ही? मी तो मेल पाठवलाय असं म्हणायचं का तुला? तसं नाही म्हणते मी. तू दिलीपला सांग आम्ही येत नाही म्हणून. त्याचा काय संबंध? संसारात सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध असतो. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुला सांगू मालू, मी पुन्हा खून केलाय त्याचा. शक्य नाही. असं वाटतं तुला? हा. तो मेल पाठवणारा मीच होतो. म्हणजे मी पाठवला मेल तो. का? चुकलं माझं. अहो अहो का केलं तुम्ही असं? बोला की आता धडधडीत. आता गप्प का बसलात? का केलं तुम्ही असं? अगं मालू, ते सांगायचा प्रयत्न करतोय पण तू तू समजूनच घेत नाहीयेस. हे बघ, आपण वाटतो तेवढे ते तसं आदर्श जोडपं नाही आहोत. नाही म्हणजे तू आहेस, तुझ्याबद्दल मला काय म्हणायचं नाहीये, पण मी चांगला आदर्श नवरा नाहीये. काय मालू, हे संसार गाडा यशस्वी व्हायला ना दोन्ही चाकं चांगली असायला लागतं ना. एक चाक गडगडलं तर मग तो संसार गाडा आदर्श नाही होऊ शकत, है ना? आता इतकी विश्वास आपला संसार झालेला आहे, बाहेरच्या लोकांना काय वाटतं आदर्श जोडपं आहे, त्यांना आतल्या गोष्टी माहित नसतात, पण आपल्या मनाला आतल्या गोष्टी माहिती आहेत ना, नाही का? आणि हे मनाला माहित असताना सुद्धा तोंडवर करून सत्कार घ्यायला लंडनला जायचं, हे कसं काय होऊ शकतं, नाही का? नाही तुला पटलं ना मी काय म्हणतो ते? नाही, माझी लंडनला जायला ना नाहीये. मी तुला शब्द दिलाय म्हणजे मी तो पाळणार. पण मुलांना तुम्ही केशवला खोटा मेल का पाठवलात? मी तेच सांगतोय, कारण मी आदर्श नवरा नाहीये. म्हणजे हे बघ, तुझ्या माहेरच्यांशी मी चांगलं वागणं अपेक्षित आहे की नाही? हा. पण मी तसं वागलेलं नाहीये. आता तुझ्या भावाचंच बघ, भावाशी मी नाही चांगलं वागलो कारण मी चांगला नवरा नाहीये. हा, तसं काय? मी सुद्धा बंडी वंसन दही वंसनशी तेवढी काही चांगली वागलेली नाहीये. हा, नाही 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 नाही, तू त्यांच्याशी चांगलंच वागलेली आहेस. म्हणजे भावजे म्हणून तू बंडीचं नळीचं जे केलंस ना, असं कोणी करणार नाही. खरं सांगू का? खरंच तसं नाहीये. म्हणजे आता बंडी वंसनचा स्वभाव तुम्हाला माहितीये ना. नाही, तिला जरा स्वच्छतेचं अतिच हे आहे. हा, आणि ती अशी चिकित्सक आहे फार. आणि नई वंसनचंही तसंच. नळी म्हणजे बंडी वंसनना मी सुद्धा असंच पळवून लावलं होतं. बंडीला? कधी आणि का? नाही म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल या गोष्टीची, पण बंडी वंस यायच्या म्हटलं ना की माझ्या पोटात अगदी गोळा यायचा हो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.